गुरुवार पेठेमध्ये तुम्हाला चर्च सांगितले ते पंचहाऊट टॉवर एरिया, तिथं आहेत बघा 2-3 मोठी मोठी चर्च आहेत गुरुवार पेठेच्या त्या साईडला. तिथं गुरुवार पेठेमध्ये माझं वास्तव्य होतं काही दिवस, तर तिथं फार मोठे मोठे चर्च आहेत. ठीक आहे. आता अजून एक प्रतीक या ठिकाणी आहे, ते म्हणजे आपल्याकडं म्हणजे शिवजीचं जे मंदिर असतं, शंकराचं मंदिर, त्याच्या तिथं एक नंदीबैल बसलेला असतो समोर. ते एक प्रतीक आहे हिंदू धर्मातलं. म्हणजे माणूस कसा पाहिजे नंदीबैलासारखा, म्हणजे कसं शक्तिमान, पूर्ण शक्तिमान, पण डोळे मिटून परमेश्वराच्या समोर बसलेला आहे. म्हणजे तुम्ही शक्तिमान आहात, पण तुम्ही परमेश्वराला समर्पित राहा, शरण या आणि आरामशीर बसा. काही उपद्व्याप करायची गरज नाही. शक्तिमान आहे नंदी, पण शंकराच्या समोर नतमस्तक झालेला आहे आणि समर्पित भावनेने बसलेला आहे. असं ते प्रतीक आहे, नंदीचं जे प्रतीक आहे. आणि तो युटिलिटेरियन नाही आहे. नंदी जो असतो, किंवा गावामध्ये असा एक बैल असतो बघा देवाला सोडलेला, तो युटिलिटेरियन नाही आहे. तो काय बैलगाडी सारखा तुम्हाला जुमता येत नाही आणि काय नाही, तो बैलगाडी तोडून टाकेल. मस्त पितळीची साखळी गळ्यामध्ये घंटी आणि गावात फिरत असतो तो. कटाळ्या म्हणतात त्याला बऱ्याच वेळा. कामाचा नाही तो, काय कामाच्या येतच नाही तो कोणाच्या, तो फार आगाऊ असतो, शांत असतो, पण ते काम नाही करत कोणाचं. असं ते प्रतिकात्मक आहे. नटराजची मूर्ती हे एक आपल्याकडं सिम्बॉल आहे, प्रतिकात्मक चिन्ह आहे. नटराज म्हणजे काय रे, की नृत्य करणारा नर्तक. म्हणजे परमेश्वर असं आहे की ते नृत्य आणि नर्तक ह्याला तुम्ही वेगळं नाही करू शकत. एखादा नर्तक नृत्य करतो, ते नृत्य आणि नर्तक एकच असतो. म्हणजे परमेश्वर आणि त्यांनी बनवलेली सृष्टी ही एकच आहे. जीसस नेहमी आकाशाकडे बघून म्हणायचे अब्बा. लोक म्हणायचे काय तुम्ही कोणाशी बोलताय? ते म्हणे मी माझ्या बापाशी बोलतोय, वडिलांशी माझ्या, ज्याने मला बनवलं. म्हणजे मी आणि ज्यांनी मला बनवलं ते आम्ही एकच आहे दोघं जण, असं जीसस नेहमी सांगायचे. म्हणजे नृत्य आणि नर्तक एकच आहे. ही सृष्टी परमात्म्याची आहे आणि परमात्मा गुप्त आहे. कुठेही त्याने त्याचा गाजाबाजा नाही आहे, पण तो आणि सृष्टी म्हणजे मनुष्य, आणि मनुष्य परमात्मा आहे, पण ते त्याच्या लक्षात येत नाही. ते लक्षात यावं म्हणून संसाराचं किंवा हे संन्यस्त वृत्ती किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं आयोजन आहे. तर नटराज हे एक प्रतीक आपल्याकडे आहे. अर्ध नट नारीश्वर हे एक प्रतीक आहे. अर्धा पुरुष आणि अर्धी स्त्री असं एक नाचताना एक चित्र आहे. म्हणजे पुरुष हा अर्धा स्त्री आहे आणि अर्धा पुरुष आहे. म्हणजे त्याचा जो जन्म होतो तो त्याचं अर्धदान आईने दिलेलं असतं आणि अर्धदान वडिलांनी दिलेलं असतं, त्यातनं त्याचा जन्म होतो. आणि म्हणून त्यातली जी स्त्री आहे ती पुरुष शोधत असते बाहेर, आणि त्याच्यातला जो पुरुष आहे अर्धा, तो स्त्री शोधत असते बाहेर. मग आता हे काम कधी थांबतं, की जेव्हा त्याच्यामध्ये जी दोन तत्व असतात, पुरुष आणि स्त्री, यांचं जेव्हा त्याच्यामध्येच मिलन होतं इनर जर्नीच्या दरम्यान, तेव्हा त्याची बाह्य यात्रा पूर्णपणे बंद होते. असं ते प्रतीक आहे, अर्ध नर नटेश्वर, नरनारी नटेश्वर. आपल्या इथं मंदिरात दिवा लावतात बघा. दिवा लावायचा म्हणजे तो आत्मा आहे मंदिराचा. तसं माणसाच्या शरीरामधला जो हृदयामध्ये जे आत्मतत्व आहे, की अग्नी ज्याला जाळू शकत नाही, तो दिवा आहे. दिवा नसेल तर काय उपयोग आहे? जर शरीराला डोळे नसतील तर काय उपयोग आहे? तसं आहे ते आत्मतत्व, म्हणजे दिवा म्हणजे आत्मा. मंदिराचा आत्मा आहे दिवा. म्हणजे मंदिरामध्ये जाऊन आपण नारळ फोडतो म्हणजे काय? आपलं डोकं फोडायचं तिथं, म्हणजे अहंकार विसर्जित करायचा, असं ते तत्व आहे. नारळ फोडायचा म्हणजे अहंकार तोडून टाकायचं तिथं परमेश्वराला. त्याच्यानंतर अजून एक, आपण मोसवाला शेंदूर लावतो लाल रंगाचं. शेंदूर लावायचं म्हणजे रक्त, शेंदूर म्हणजे रक्त. म्हणजे परमात्मा कधी मिळेल, की तुमचं रक्त तुम्ही तिथं आटवलं पाहिजे, तुम्ही स्वतःला समर्पित केलं पाहिजे पूर्णपणे, तर परमात्मा, म्हणजे दगड सुद्धा परमात्मा होईल, तर तुम्ही परमात्मा होताल. नुसतंच म्हणजे नाही का, शो करून चालणार नाही, तुम्ही समर्पित व्हायला पाहिजे परमेश्वराला. आणि म्हणून तुमचं जे रक्त आहे ते तुम्ही स्वतःच तिथं समर्पित झालं पाहिजे, तर परमात्मा तुम्हाला मिळेल. देवीची आरास केली जाते बघा, हे एक प्रतीक आहे. देवीला सजवलं जातं. सजवायचं म्हणजे लक्ष्मी येते, लक्ष्मीला सजवलं जातं. म्हणजे काय? लक्ष्मीचं वाटप झालं पाहिजे, लक्ष्मी फिरली पाहिजे सगळीकडे, तर ते चलनात आली पाहिजे, तर ते तुमचा विकास होईल. म्हणून बघा, लक्ष्मीची आरास करतात, लक्ष्मीला सजवतात. त्याचा अर्थ तो आहे की लक्ष्मी स्थिर ठेवायची नाही, फिरवत राहायचं त्याला. जितकं ते त्याचं चलन फिरेल तितकं ते माणसाच्या दृष्टीने उपयुक्त आहे. म्हणून लक्ष्मीची आरास केली जाते, लक्ष्मीला सजवलं जातं.
असं एक प्रतीक आहे. मंदिरामध्ये एक प्रतीक आहे बघा, कासव असतं दारामध्ये. कासव पाण्यात पण राहतं आणि जमिनीवर पण राहतं. म्हणजे माणसाने तसं राहायला पाहिजे. अध्यात्म पण त्यांनी केलं पाहिजे आणि संसार पण केला पाहिजे. तर गौतम बुद्धांनी तर सांगितलं होतं की ब्रह्मचर्याचं पालन सुरुवातीला करायचं आणि जवानीमध्ये त्यांनी पैसा कमवायचा. केवढं डेअरिंगचं विधान आहे. जवानीमध्ये पैसा कमवलाच पाहिजे आणि जीवन भोगलंच पाहिजे. आणि मग नंतर तिसरी आपल्याकडे स्टेज सांगितली ती वानप्रस्थ. म्हणजे मुलांची व्यवस्था होईपर्यंत थांबायचं घरी आणि नंतर जंगलाकडे टुवर्ड्स म्हणजे तोंड करायचं आणि नंतर संन्यस्त. आता काही जंगलात जाण्याची आवश्यकता नाही, कारण तशी काही सुविधा कोणाला मिळणार नाही. तर हिंदू धर्मामध्ये असा एक व्यवस्था होती बरं का, म्हणजे संन्यस्तची. इतर धर्मांमध्ये नाही आहे. म्हणजे तो जीवनाचा भागच ठरला होता. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यस्त. आणि त्यामुळे सगळ्या सुविधा आणि व्यवस्था हिंदू धर्माने करून ठेवल्यात. आता कामवासना हा विचित्र भाग आहे तसा, पण हिंदू धर्माने त्याला गृहस्थाश्रम दिला, मॅरेज इन्स्टिट्यूशन, आणि मग त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स वगैरे. पण ते काळाच्या ओघात काय झालं, चुकीच्या लोकांच्या हातात धर्म सापडला किंवा त्या ताकदीने हा धर्म पुढे नेणारे लोक राहिले नाही आणि त्याच्यामुळं त्याचा म्हणावा असा फायदा मानव जातीला झाला नाही. पण हिंदू धर्मामध्ये ही सगळी जी व्यवस्था आहे, म्हणजे ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये असं होतं की खूप कष्ट करायचे, कष्टच कष्ट गुरुच्या सानिध्यामध्ये. आणि त्यामुळं कष्ट केल्यामुळं काय होतं की त्याला भविष्यामध्ये त्याच्या जे काही वाटेला येईल त्याच्यात त्याला आनंदच मिळेल. रुकी सुकी रोटी खायची, सतरंजीवर झोपायचं, लाकडं फोडायची, म्हणजे काम करायचं. आणि मग भविष्यात त्याला जे वाटायला येईल त्याला आनंद किंवा त्याला त्याच्यामध्ये त्याला ते चांगलंच वाटेल. आताच्या मुलांचं काय झालंय, लहानपणी त्याला खूप एन्जॉय, वाढदिवस हे ते, मुलींना सुद्धा खूप मजा करतात आईबापाच्या घरी. आणि मग जेव्हा कष्ट येतात वाट्याला लागल्यानंतर वगैरे, मग त्यांचे हाल बघा तुम्ही. कारण सिस्टीमच त्यांनी चुकीची केली. ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये मुलांना एवढे कष्ट होते ना गुरुच्या सानिध्यामध्ये, आणि तो हॅपी होता. त्याने ते लाईफ बघितलेलं होतं. त्याला ते हॅपीनेस म्हणजे काय माहिती झालं होतं. आणि त्याच्यानंतर त्याच्या वाट्याला अजून आनंद येतो किंवा सुख येतं, मग त्याचा आनंद जास्त वाढतो. म्हणजे हिंदू धर्माने जी व्यवस्था करून ठेवली होती ती अत्यंत सर्व गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये केला आणि त्याला एक चांगलं स्वरूप हिंदू धर्माने दिलं होतं. तुळस हे एक हिंदू धर्माचं प्रतीक आहे बरं का. दारामध्ये तुळस असायची. ते आपले लोक एवढे हुशार होते ना हिंदू धर्मातले, ते परीक्षा करायचे त्याच्यावर. बघा, दारात जर तुळस असेल ना, त्या घरामध्ये जर महिलांना त्रास असेल ना, तर ती तुळस जोमाने कधी वाढत नाही, ती कोमेजून जाते. तुम्ही त्याला पाणी घाला, खत घाला, काही पण करा, याचा काही उपयोगच होत नाही. आणि जर त्या घरातले लोक फ्रेश असतील, आनंदी असतील, विशेषतः महिला वर्ग हा आनंदी असेल, तर ती तुळस खूप जोमाने फोफवते. त्यामुळे बाहेरची लोक जे यायचे ते तुळस बघितल्यानंतरच परीक्षा करायची त्या घराची, या घरात आनंदी वातावरण आहे का, कसं आहे. त्यामुळे तुळस हे फार महत्त्वाचं प्रतीक होतं. आणि ते प्रत्येक धर्माच्या, म्हणजे हिंदू धर्माच्या प्रत्येक व्यक्तीच्या दारामध्ये तुळशीचं रोपटं असेल आणि ते अत्यंत पवित्र आहे. तुळस एवढी पवित्र आहे की त्याच्यामुळं गृहिणी उठल्यानंतर दिवाबत्ती करून, उदबत्ती लावून तिथं फेऱ्या मारायच्या तुळशीला. आणि तुळस अत्यंत भक्कम ते स्थान होतं प्रत्येक घरातलं. तर मित्रांनो, ही प्रतीक आहेत. धर्मामध्ये कसं असतं माहिती आहे का, धर्म हा सद्गुरू जेव्हा असतो ना तेव्हा जिवंत असतो. आणि सद्गुरू एकदा गेला ना की त्याचे निष्कर्ष राहतात पाठीमागं, काही सूत्र. आणि त्या सूत्राचे अर्थ लोक नीट लावत नाहीत, चुकीचा अर्थ लावतात आणि स्वतःचा फायदा काढून घेतात. त्यामुळे धर्माविषयी माणसाच्या मनामध्ये फार पोटतिडीक निर्माण झाली. आणि सगळं आउट गोईंग आहे धर्म सध्या बाहेर. धर्म म्हणजे काय नाही, डोळे मिटायचे आणि इनर जर्नी. आत्मा म्हणजे काय ते जाणून घ्यायचं, की जे तत्व आहे, की जे जर तुम्हाला जाणून घेतलं तर तुम्हाला कळतं की मी शरीर नाही आहे. शरीर नाही म्हणजे त्याला कधीतरी कळतं की मी आत्मा आहे. म्हणजे मरेल तर शरीर मरेल तोही बघतो. आणि तो आत्मा अनंतात विलीन होतो. म्हणजे काय होतं, तो परमात्म्यात विलीन होतो. म्हणजे आत्मतत्व